म्हणजे आत्ता तर पाहता गेल्यानंतर पक्षासाठी जे खंबीर नेतृत्व करणारे हवेत तसे लोक त्यांना नको आहेत मला असं वाटतं. त्यांना त्यांच्या म्हणजे छत्रछायेखाली त्यांच्याच फक्त प्रश्न सोडवणारी लोक पाहिजेत, समाजाचे प्रश्न सोडवणारी लोक नको आहेत. त्यांचा पक्ष काय बोलतो आणि त्यांचा प्रोटोकॉल हे त्यांना खूप महत्त्वाचं आहे. त्यांना नमस्कार, मी नेहा गायकवाड. मेरा भारत समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण प्रत्येक प्रभागातल्या एक उमेदवारांशी आपण संवाद साधत आहोत. त्याचपैकी वरळी येथील एक सदस्यांशी आपण संवाद साधण्यासाठी आलो. रेणुकाताई आपल्यासोबत आहेत. प्रभाग क्रमांक 197 मधून रेणुकाताई अपक्ष म्हणून उमेदवारी लढवत आहेत. तर आपण रेणुकाताईशी संवाद साधणार आहोत. ताई, आपला जो प्रभाग आहे तो मुंबईमधला एक मोक्याची जागा आहे आणि त्या अनुषंगाने आपण कोणत्या असे ज्वलंत मुद्दे घेऊन जो आहे तुमचं काम करणार आहात. सर्वप्रथम मेरा भारत समाचारमध्ये तुमचं स्वागत. काय सांगाल? तुम्ही जे म्हटलात की त्या विभाग म्हणजे जो मी विभाग आला आहे माझ्याकडे, मी तिथे उभी आहे त्या वरळी विधानसभेतून, तो 197 प्रभाग क्रमांक आहे आणि तिथे लोकांचे खूप हाल झालेले आहेत. लोकांना म्हणजे सर्वे न करता काही BMC अधिकाऱ्यांनी त्यांची घरं खाली केलेली आहेत. असे खूप काही मुद्दे आहेत आणि मला लोकांसाठी खूप काही करायचं आहे. म्हणून मी म्हणजे ओपन वॉर्ड दुसरेही 2 होते, पण मी तो वॉर्ड चॉईस केला कारण तिथे आम पब्लिक आहेत, आपल्यासारखी जनता आहे, साधारण लोक राहतात. त्यांना न्याय मिळाला पाहिजे कारण गेले 8 वर्ष झालं त्यांना न्याय मिळत नाही आहे. तिथले नगरसेवकांनी त्यांच्यासाठी काही केलं नाही आहे. लोक बोलतात की आम्ही खूप काही केलं, पण तसा काही विषय तिथे घडला नाही आहे. ज्यावेळी लोकांना जबरदस्ती घरं खाली करत होते तेव्हा त्यांचे नगरसेवकच तिथून गायब होते. त्यासाठी आपण त्या लोकांसाठी काम करण्यासाठी तो प्रभाग हे केलेला आहे. ज्याप्रमाणे आता आपण अपक्ष म्हणून उमेदवारी लढवत आहात, आपल्यासमोर असे अनेक समोर जे विरोधी पार्टी आहे ते बलाढ्य आहेत. त्यांना तरी आपण एक नेतृत्व म्हणून उभे राहिलेलं आहे. त्या बलाढ्य पक्षांसमोर त्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं? बलाढ्य असतील ते नक्कीच बलाढ्य आहेत पैशाने, पण आपण ज्ञानाने बलाढ्य आहोत कारण आपण बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारे आहोत आणि एक मी भीमाची लेक म्हणून काम करत आहे. त्यामुळे मी बलाढ्य त्या लोकांना मी कुठे एवढं प्राधान्य देत नाही आहे. आपल्या प्रभागामध्ये महिलांसाठी आणि परत ज्या मूलभूत सुविधा आहे त्यासाठी आपण काय काम करणार आहात? महिलांसाठी आपण मूलभूत सुविधा दिल्याच पाहिजेत. त्यांच्यासाठी आपण नंतर म्हणजे नगरसेवक झाल्यानंतर किंवा नगरसेवक मी नाही झाले तरी म्हणजे निवडून आले तरी किंवा नाही आले तरी निवडून आल्यानंतरच आपलं कर्तव्य नसतं की महिलांसाठी काही करावं. त्या मी निवडून न आल्यानंतर देखील मी महिलांसाठी तिथे सातत्याने काम करत राहणार आहे. त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणि क्लासेस वगैरे एक छोटीशी जागा घेऊन माझा प्रयत्न असणार आहे. शिवण क्लासेस, पार्लर क्लासेस, ज्या काही म्हणजे कम्प्युटर क्लासेस, ज्या बेसिक म्हणजे मुलींना जेव्हा म्हणजे कॉलेज जे स्कूल पूर्ण होतं त्या मधल्या पिरियडमध्ये एक बोलतात ना सेल्फ डेव्हलपमेंटचा आपण कोर्सेस वगैरे अशा विविध सुविधा आपण तिथे पुरवणार आहोत. ज्याप्रमाणे प्रत्येक प्रभागामध्ये आरोग्याच्या समस्या उद्भवतातच, आरोग्यासाठी काय काम करणार आहात आपण? आरोग्यासाठी तुम्ही वरळी विधानसभेमध्ये पाहिलं असेल कुठेही एक म्हणजे आयुर्वेदिक हॉस्पिटल सोडलं पोद्दार तर मोठ्या प्रमाणातलं हॉस्पिटल नाही आहे. आमचं म्हणजे सातत्याने वरळी विधानसभेतल्या प्रत्येक नगरसेवक असो किंवा आमदार किंवा खासदार प्रत्येकाकडे आपण गेलो की आम्हाला वरळी विधानसभेसाठी इथली लोकसंख्या पाहिल्यानंतर इथे एक हॉस्पिटल असलं पाहिजे, मेडिकल हॉस्पिटल. आणि पूर्वी माझ्या प्रभागात आता मी जिथे उभी आहे 197 मध्ये एक पूर्वी BMCचं एक हॉस्पिटल होतं. तिथे क्षयरोगाची औषधे एक चांगल्या दर्जाची दिली जायची. त्याची जी जागा होती त्या जागेचं अद्यापही त्या बिल्डरनी काय केलं हे आम्हाला माहीत नाही आहे, पण तो प्रयत्न मी करेन की त्या ठिकाणी एक मेडिकल हॉस्पिटल निर्माण करेन. ज्याप्रमाणे आपण पाहतोय की आपण आता इलेक्शनच्या दृष्टीने आता आपण अपक्ष म्हणून लढत आहात आणि त्याच्यानंतर आपण आपली भूमिका पण स्पष्ट केलीत, पण एक उमेदवार म्हणून तुम्हाला मत देणं का गरजेचं आहे हे तुम्ही मतदाराला कसं समजावून सांगा? मॅडम, मी एक महिला आहे आणि मी सक्षम महिला आहे. मी कोणत्याही नगरसेवकाची बायको नाही आहे की कुठल्या बिल्डरची बायको नाही आहे की असा कोणताही विषय नाही आहे. माझं फॅमिली एक
नॉर्मल फॅमिलीतून मी वर आलेली आहे आणि मला मतं का द्यावीत, कारण मी फाईट करायला तेवढ्या दर्जाचे आहे. मी BMCत बसल्यानंतर माझ्या प्रभागातल्या लोकांचे विचार मी तिथे मांडू शकते, तिथल्या समस्या मांडू शकते. मला कोणी चावी दिलेला मी नगरसेवक नाही आहे, माझ्या मागे कोणीतरी दुसरं आणि मग मला तो चावी देणार आणि मग मी पुढे बोलणार, तसा विषय काही होणार नाही. कारण आत्ता जे नगरसेवक आहेत, कोणी आपल्या बायकोला उभं केलं आहे, कोणी आपल्या सुनेला उभं केलं आहे, ॲज इट इज कोणालाही उभं केलं आहे. त्या महिला तेवढ्या प्रबळ नाही आहेत, बोलणाऱ्या नाही आहेत, वक्तृत्व नाही आहे. त्यामुळे असे नगरसेवक पाहिजेत की माझ्यासारखे एक निडर कार्य करतात, त्यांना पाहिजे ते विचार करतील. ज्याप्रमाणे आपण आता तुमची अपक्ष म्हणून भूमिका मांडलेली आहे, तर ह्याच्या आधी सुद्धा तुम्हाला अनुभव आहे का ह्याचा उमेदवारीचा, आणि ह्याच्या आधी आपण कोणत्या पक्षामध्ये होतात, तो काय अनुभव आहे? मला इलेक्शनचा अनुभव नाही आहे, मी नौकीचा आहे. पण माझे जे गुरु मनोजभाई संसारे, त्यांनी आम्हाला कधी असं म्हणजे हारायला शिकवलं नाही आहे आणि मी त्यांच्या याच्यावर चालत आहे. मी दुसऱ्या पक्षातही, शिवसेनेतही, शिंदे गटातही काम केलं होतं आणि त्या ठिकाणी मला खूप प्रॉब्लेम्स आले, त्याच्यामुळे मी शिंदे गट सोडला. आपली उमेदवारी नाकारली का? माझी उमेदवारी राष्ट्रवादीने नाकारली, अजितदादा गटाने. मला जवळजवळ 15 दिवस त्यांनी खेळवलं की तुम्हाला आम्ही तिकीट देतो आहे. आम्ही म्हणजे शिंदे गटात प्रॉब्लेम झाल्यानंतर मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि मग मला थोडा दिवस म्हणजे त्यांनी खेळवलं की आम्ही उमेदवारी देतो करून, आणि लास्ट मोमेंटला त्यांनी माझी उमेदवारी नाकारली. अच्छा, ज्याप्रमाणे आता शेवटचा प्रश्न घेते, ज्याप्रमाणे आता आपण पाहतोय की अनेक जे उमेदवार आहेत त्यांची उमेदवारी नाकारली गेली, कोणाचं तिकीट कापलं गेलेलं आहे आणि जे कार्यकर्ते आहेत ते वर्षानुवर्ष वाट बघत असतात की मला कधी निवडणुकीचा चान्स मिळतोय आणि मी कधी माझी भूमिका लोकांसमोर मांडतोय. तर या संदर्भात काय सांगाल? पक्ष म्हणजे आत्ता तर पाहता गेल्यानंतर पक्षासाठी जे खंबीर नेतृत्व करणारे हवेत तसे लोक त्यांना नको आहेत, मला असं वाटतं. त्यांना त्यांच्या म्हणजे छत्रछायेखाली त्यांच्याच फक्त प्रश्न सोडवणारी लोकं पाहिजेत, समाजाचे प्रश्न सोडवणारी लोकं नको आहेत. त्यांचा पक्ष काय बोलतो आणि त्यांचा प्रोटोकॉल हे त्यांना खूप महत्त्वाचं आहे. त्यांना लोकांच्या प्रश्नाशी काही संबंध नाही आहे. मग अशा पक्षामधून उमेदवारी घेणं किंवा काही करणं आणि त्याच्यासाठी झटत राहणं, त्यापेक्षा आपण जर सक्षम आहोत तर अपक्ष उमेदवारी सिद्ध करून, लोकांच्या विचार सिद्ध करून, लोकांच्या मनापर्यंत पोहोचून आपण जर निवडून आलो तर लोकांचे विचार आपण नक्कीच वरपर्यंत मांडू शकतो. धन्यवाद ताई. ज्याप्रमाणे आपण रेणुकाताईंशी चर्चा केली, रेणुकाताईंशी संवाद साधला की जेव्हा अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही रणांगणामध्ये उतरता आणि त्याच्यानंतर आपल्याला एक स्वतःवर एक विश्वास असतो की मी निवडून येणार, कारण का ह्याच्याने कोणत्याही पक्षामध्ये असेल की नसेल याचा काहीच फरक पडत नाही, फक्त आपलं खंबीर राहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्यासोबत जोडून राहा. नेहा गायकवाड, मेरा भारत समाचार, मुंबई.